महाराष्ट्रातल्या दोन खासदारांचं निलंबन झालेलं आहे। एक म्हणजे सुप्रियाताई आणि दुसरे म्हणजे अमोल कोल्हे आणि त्यांचे सहकारी आपल्यासोबत आहेत। जयंत पाटील साहेब, पाटील साहेब, या निलंबनाकडे तुम्ही कसं बघताय? लोकशाहीसाठी काळा दिवस मानला जातो असं सुप्रियाताईंनी प्रतिक्रिया दिलेली आहे, आपलं यावर काय मत? भारताच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिली घटना आहे की कोणीतरी संसदेत घुसलं, त्याच्याबद्दल सभागृहात चर्चा उपस्थित करावी म्हणून मागणी करणाऱ्या सर्व खासदारांना निलंबित करण्यात आलं। आजपर्यंत 141 खासदार निलंबित झाले। सुप्रिया सुळे यांचा नावलौकिक आदर्श संसद रत्न म्हणून केला जातो। अतिशय नेहमी सभागृहात उपस्थित राहणाऱ्या, सर्व चर्चेत सहभाग घेणाऱ्या एक नंबरच्या त्या खासदार आहेत। त्यांनाही निलंबित करण्याची भूमिका जर सत्तारूढ पक्षाने दाखवली असेल तर याच्यासारखं भारतातल्या लोकशाहीचं दुर्दैव नाही। आपण मदर ऑफ डेमोक्रेसी भारताला म्हणतो, आता मर्डरर ऑफ डेमोक्रेसी म्हणून आपला नावलौकिक तयार करायचं काम जर सुरू असेल तर तेही तेवढंच दुर्दैवी आहे। मी या सगळ्या निलंबनाच्या कृत्याचा निषेध करतो। मला वाटतं की सभागृहात चर्चा करायचीच नाही आणि सभागृहात चर्चा कशाची? बेकारीची होईल। सभागृहात चर्चा या देशातल्या गरिबीची होईल। सभागृहात चर्चा या देशातल्या सगळ्याच प्रश्नांची होईल। म्हणून चर्चा टाळायची हा प्रयत्न सत्तारूढ पक्षाचा दिसतोय आणि म्हणून चर्चा टाळण्यासाठी जो ती मागणी करेल चर्चेची त्या सर्वांनाच निलंबित करण्याचा मोठा पराक्रम सत्तारूढ पक्षाने आज केलेला दिसतोय। हे प्रकरण दिल्लीत जरी घडलं असतं तर याचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला वेळ लागणार आहे। आपण काही पावलं उचलणार आहात का नाही, की आपण काही पुढाकार घेणार आहात? ही घटना संसदेत घडलेली आहे। संसदेत घडलेल्या घटनेबद्दल संसदेतच त्याच्यावर प्रतिक्रिया येते आणि आता देशभर प्रतिक्रिया येईल। आणि मी तुम्हाला ही दिलेली प्रतिक्रिया ही माझी एकट्याची नाही आहे, या देशातल्या लोकशाही मानणाऱ्या प्रत्येक मतदाराची आहे आणि म्हणून याच्यावर वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही आहे। निलंबन मागे घेण्यासाठी काही आंदोलन रस्त्यावर उतरणार आहात? नाही, असं आहे की निलंबन इतक्या जाणीवपूर्वक जी लोक करतात त्यामुळे महाराष्ट्रात आणि देशात आता हळूहळू जनमत संग्रहित होईल, त्यावेळी पाहू आपण काय करायचं। या निलंबनामुळे कुठेतरी एक सहानुभूती आपल्याला मिळू शकते? अहो, देशातल्या लोकशाहीला सहानुभूती मिळेल आता आणि लोकशाही धोक्यात आली ही आता सगळ्यांना लक्षात येईल आणि त्याचा परिणाम वेगळा होईल। राम कदम म्हणतात की सुप्रियाताई एकट्या राम कदमांना आधी त्यांनी केस का वाढवलेत हे विचारा त्यांना। त्यांच्याच मतदारसंघातल्या एका लोकसंख्येला पाणी देता आलेलं नाही। त्यांनी जगाची आणि देशाची चिंता करू नये। बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन रुपेश शेलारचा वैभव बरब, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।